मंडळी, लाडकी बहीण ई-केवायसी करताना महिलांची गफलत होतीये. कारण आहे त्यात विचारले गेलेले प्रश्न. यात दोन प्रश्न विचारले गेलेत. याचं उत्तर होय करावं की नाही असा प्रश्न सगळ्याच महिलांसमोर आहे. तर पहिला प्रश्न, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून शासकीय विभाग किंवा उपक्रम किंवा मंडळ किंवा भारत सरकार किंवा राज्य शासनाच्या स्थानिक संस्थेत कार्यरत नाहीत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत. जर तुमच्या कुटुंबातील कोणताही सदस्य या प्रकारच्या सरकारी नोकरीत नाही किंवा निवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही तर होय निवडा. किंवा जर तुमच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये कोणीतरी अशा प्रकारच्या सरकारी नोकरीत कार्यरत आहे किंवा निवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहे तर नाही निवडा. हे वाक्य एक निगेटिव्ह स्टेटमेंट आहे. त्यामुळे होय म्हणजे खरं आहे की तुमच्या कुटुंबात असे सदस्य नाहीत. दुसरा प्रश्न आहे, माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेते. त्यानुसार जर खरंच तुमच्या कुटुंबात फक्त एक विवाहित आणि एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत असेल तर होय निवडा. किंवा जर तुमच्या कुटुंबात योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची संख्या जास्त किंवा वेगळी असेल तर नाही निवडा. मात्र या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला होयच द्यायचंय. कारण एका कुटुंबातील केवळ 2 महिला, एक विवाहित आणि एक अविवाहित या योजनेचा लाभ घेऊ शकतात. हा लाडकी बहीणचा नियम आहे. तर ई-केवायसी करताना या 2 प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित टिक करा आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी पाहत रहा, सबस्क्राइब करा. त्याचं काय महाराष्ट्र.